जय श्रीराम, जय महाराष्ट्र. तर आपण फक्त भांडत बसलोय आणि चर्चा करत बसलोय इथेनॉल E20. तर त्याच्यावर आता एक न्यूज येते आणि आली पण आहे. रायपूरचे डॉक्टर होते, डॉक्टर हेमराज. तर त्यांनी पण 2023 मध्ये ब्रेझा घेतली होती हायब्रिड मध्ये. त्यांचा साधारण दिवसाचा रन आहे 150 ते 200 किलोमीटरचा. तर त्यांच्यासाठी गाडी होती चांगली एव्हरेज आणि चांगल्या मायलेज साठी घेतली त्यांनी हायब्रिड मध्ये. तर काही दिवसापूर्वी त्यांना प्रॉब्लेम यायला लागला गाडीचा, गाडी बंद पडायची. खूप वेळेस सर्व्हिस स्टेशनला, शोरूमला दाखवली, सर्व काही केलं, पण असं करत करत त्यांचा एव्हरेज डाऊन होत चालला होता. तर एक दिवस गाडी साधारण 10-15 किलोमीटरवर गेली आणि डायरेक्ट बंद पडली. त्यानंतर परत शोरूमला लावल्यानंतर मग तिथले जे वर्कर होते त्यांनी सांगितलं की तुमच्या गाडीमध्ये भेसळयुक्त पेट्रोल होतं खूप सारं, आणि त्याच्यात इथेनॉलचं प्रमाण खूप जास्त होता. त्याच्यामुळं गाडीला पूर्ण इंजिनचा खर्च तर 5.5 लाख रुपये त्यांना बोलले गेले. त्यांनी एवढं गाडीला कंटाळून शेवटी कंपनीवरती केस केली कन्झ्युमर कोर्टात, आणि न्यायालयाने आदेश दिला आहे. कोर्टाने आदेश दिलाय डॉक्टर प्रेमराज यांच्याकडनं. तर कंपनीला आदेश दिला आहे की तुम्ही नवीन मॉडेलचं E20 मॉडेलचं इंजन असलेली कार त्यांना नवीन द्या, नाहीतर जी रक्कम होती आत्तापर्यंत त्यांची गाडीची ती रक्कम पूर्ण रिटर्न करा. आणि आत्तापर्यंत त्यांना जेवढं हॅरेसमेंट झालंय, जेवढं त्यांना मानसिक छळ झालाय, त्यासाठी त्यांना 1 लाख रुपये या येत्या 45 दिवसात त्यांना सर्व खर्च कंपनीला द्यायचा आहे. कंपनीने डॉक्टर प्रेमराज यांना सर्व खर्च द्यायचा आहे. खूप चांगलं वाटलं कोणीतरी या लढ्यात उतरलं आणि त्यांनी हा लढा जिंकलाय. कारण की आता एवढं प्रॉब्लेम यायला लागले E20 पेट्रोलमुळं, इथेनॉलमुळं. पण हे काम पेट्रोलियम मंत्रीचं आहे. पेट्रोलियम मंत्री याच्यावर अजूनपर्यंत काय बोलले नाही, काही नाही. हे एक वेगळी गोष्ट आहे. आतापर्यंत जो लढा चालू आहे तो या डॉक्टरांनी जिंकला आणि यांना न्याय मिळाला आहे. तर तुम्हाला पण गाडींचा एवढा प्रॉब्लेम झालाय. आता आमच्याच घराजवळ बघून घ्या, एका मित्राची पल्सर आहे, त्याला पण प्रॉब्लेम यायला लागला त्या इथेनॉलमुळे. म्हणजे गाडी एवढी डाऊनफॉल चालू झाले, गाडींचे पण एवढे एव्हरेज कमी झाले, तर काही विषयच नाही त्याला. जेवढं तुमच्याने होतं ना तेवढंच कराय, बिनफालतू कुठं पण एक्सपेरिमेंट करत बसू नका. तर जेवढं होईल तेवढं व्हिडिओ शेअर करा. आणि जर जास्त तुम्हाला हॅरेसमेंट होत असेल तर नक्कीच तुम्ही कन्झ्युमर कोर्टाची पायरी चढा आणि कंपनीवर, ज्या गाडीची कंपनी त्या कंपनीवर केस करा. आणि जास्त पाणी डोक्यावरून गेलं ना तर नक्कीच कोर्टाची पायरी चढा आणि तुम्हाला न्याय नक्कीच मिळेल. तुम्हाला जी भरपाई असेल तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. डॉक्टर प्रेमराज यांना खूप अभिनंदन. यांनी जो पाऊल उचलला तो खूप चांगला होता. याच्याने सर्वांना एक नवीन मार्ग भेटला आणि लढ्यासाठी यांच्याकडनं प्रेरणा नक्कीच भेटली. तर भेटू एका नवीन व्हिडिओत, एका नवीन विषयावर. तोपर्यंत जय श्रीराम, जय महाराष्ट्र.